आपल्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर मला आठवतं की या संदर्भात पुन्हा आपण काम सुरू केलं आणि सगळ्या मुंबईतल्या ठाण्यातल्या एमएमआर रिजन मधल्या महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण संस्थांची परिषद ही त्या ठिकाणी प्रवीण भाऊंनी घेतली। ही परिषद याकरता होती की आमच्या पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत, स्वयं पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत, बिल्डरांच्या या सगळ्या जाळ्यातनं आमच्या सामान्य माणसाला घर द्यायला काय काय करावं लागेल। दिवसभराची परिषद झाली आणि ही परिषद झाल्यानंतर मला ज्यावेळी समारोपाला बोलवण्यात आलं त्यावेळी माझ्या समोर एकूण 16 मागण्या ठेवण्यात आल्या। मला सांगण्यात आलं या 16 मागण्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या आहेत। या मागण्या जर पूर्ण झाल्या तर पुनर्विकासाला आणि स्वयं पुनर्विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। मला सांगताना आनंद वाटतो की त्या 16ही मागण्या आपण पूर्ण केल्या, त्याचा जीआर काढला, शासन निर्णय काढला आणि त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली आणि ती अंमलबजावणी झाल्याबद्दल या ठिकाणी खरं म्हणजे धन्यवाद देवेंद्रजीचा कार्यक्रम आपण केला। पण मला याची पूर्ण कल्पना होती की 16 मागण्यांनी संपूर्ण गृहनिर्माणाचे प्रश्न संपू शकत नाहीत। त्यामुळे मला याची कल्पना होती की या ठिकाणी जेवढे हार मिळणार आहेत त्या हारामध्ये जेवढे फुलं आहेत त्या फुलामध्ये जेवढ्या पाकळ्या आहेत तेवढ्याच सगळ्यांच्या अपेक्षा आहेत। आणि काल आमच्या प्रवीण दरेकरजींनी, प्रसादनी, आशिषजींनी, आमच्या सगळ्या मंत्री महोदयांनी माझी भेट घेऊन नव्याने 35 मागण्यांचं एक डेलिगेशन मला दिलं आणि सांगितलं 16 मागण्या तर साहेब फार चांगल्या झाल्या, पण आता या 35 मागण्या आहेत, या 35 मागण्या जर मान्य झाल्या तर सामान्य माणसाला, मराठी माणसाला, गरीब माणसाला, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला, चाळीत राहणाऱ्या माणसाला, पागडी सिस्टीम मध्ये राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। मी आजच या मंचाला आश्वस्त करतो की या ज्या 35 मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्यातल्या जवळपास 8 मागण्या या तर आजच मंजूर करण्यासारख्या आहेत। पण आता मी असं ठरवलंय की या 35 मागण्यांवर येत्या 15 दिवसात बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून या सगळ्या मागण्या आपल्याला कशा मान्य करता येतील। मला याची कल्पना आहे की मी बघितल्या 35 मधल्या 9 मागण्या अशा आहेत की ज्या अत्यंत कठीण आहेत, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारपर्यंत जावं लागेल, अथॉरिटीज पर्यंत जावं लागेल। पण मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी जर पाठपुरावा केला, मंचावर बसलेले आमचे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, या प्रत्येकाचा पाठपुरावा इतका आहे की हा पाठपुरावा केला तर निश्चितपणे या 35ही मागण्या आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील। खरं म्हणजे मी परवा पाहत होतो तर त्या ठिकाणी एक पक्षी आपलं घर बनवत होता। सहज माझ्या मनामध्ये विचार आला की पक्षाचं घरटं बांधायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे, तो आपली एक एक काडी जमा करतो आणि आपलं घरटं बांधतो। पण मनुष्याला जर घर बांधायचं असेल आणि ते मुंबईत बांधायचं असेल आणि ते पुनर्विकासात बांधायचं असेल तर 2-2, 3-3 पिढ्या निघून जातात, पण त्याचा पुनर्विकास त्या ठिकाणी होत नाही।